सुतार जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडलाय। 150 विद्यार्थी आणि पालकांचा यात सहभाग होता। सहकार्यातून समृद्धीकडे या ब्रीद वाक्याने प्रेरित होत सुतार जनजागृती सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा दिनांक 22 जून 2025 रोजी मायको हॉल अंबड पोलीस स्टेशन जवळ नाशिक येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात सुतार समाजातील 150हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांच्या साक्षीने सन्मान करण्यात आला। या प्रेरणादायी कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांचे प्रतिनिधी म्हणून महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक हे उपस्थित होते। त्यांनी आपल्या भाषणात भुजबळ साहेबांनी ओबीसी समाजासाठी केलेल्या लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले। आमदार सीमाताई हिरे यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून ओबीसी विद्यार्थ्यांना शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं सांगत समाजाच्या उपक्रमांना कायम साथ देण्याचे आश्वासन दिले। विद्यानंद मानकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे महत्त्व पटवून दिले। सुप्रसिद्ध उद्योजक व मार्गदर्शक नारायण क्षीरसागर यांनी शैक्षणिक स्पर्धा आणि त्यासाठी आवश्यक असणारी तयारी यावर सखोल मार्गदर्शन केले। पीजी भाऊ सुतार यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत अभ्यासात सातत्य ठेवण्याचा सल्ला दिलाय। संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब बाग यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आईवडिलांच्या कष्टाचे चीज करावे तसेच आजच्या तणावाच्या वातावरणात टोकाचे निर्णय घेण्याऐवजी यश अपयश पचवायला शिकावे असे नमूद केले। विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व ट्रॉफी प्रदान करून गौरवण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी उपाध्यक्ष अशोक रुले, सरचिटणीस कुंदाताई पवार, खजिनदार अनिल जंजाळे, उपखजिनदार प्रकाश जंजाळकर, नाशिक जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाघ आणि सर्व सदस्यगण यांनी परिश्रम घेतलाय। संकल्पना व लेखन कुमार विजय डी यांनी केले। हा कार्यक्रम सुतार समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला असून समाजाच्या प्रगतीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलाय। आज आपण जो विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेतला तर याच्यासाठी महाराष्ट्रातील जे तमाम जिल्ह्यातील विद्यार्थी पालक आले याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा। आज या ठिकाणी सुतार जनजागृती महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र राज्य सुतार समाज समन्वय समिती यांच्या सहकार्याने सौजन्याने आणि आशीर्वादाने गुणगौरव समारंभ एक उत्साहात पार पडला। आणि विशेष म्हणजे हा गुणगौरव समारंभच नाही तर हा सुतार समाजाच्या मुलांना दिशादर्शक ठरणारा असा समारंभ होता। आणि या ठिकाणी आमचे मानकर सर, नारायण भाऊ, पीजी भाऊ यांच्या वक्तृत्वाने आणि मार्गदर्शनामुळे निश्चितच मुलं या ठिकाणी विचाराची शिदोरी घेऊन जातील। पुढील विद्यार्थ्यांसाठी काही दुसरे काही नियोजन आहे का? संस्थेतर्फे आमचं विद्यार्थ्यांसाठी एकच नियोजन आहे की करिअर गायडन्सच्या माध्यमातून जसं अनेक विद्यार्थ्यांना 10वी 12वी नंतर पुढे काय करायचं ते गोंधळलेले असतात त्यावेळेस एक करिअर गायडन्स मार्गदर्शन शिबिर आम्ही ठेवणार आहे। आणि त्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही ॲडमिशनच्या अडचणी असतील त्यासाठी जे काउन्सिलिंग लागतं त्या काउन्सिलिंगच्या पद्धत करून त्यांना कारण अनेक मुलं असे आहेत का त्यांना आपले मार्क आणि त्यांचं पुढचं भविष्य काय घ्यायचं, त्यांना कुठे जायचं ते गोंधळलेले परिस्थितीमध्ये असतात। इंजिनिअरिंगला जायचं का सायन्सला जायचं का आर्टला जायचं का कॉमर्सला जायचं या माध्यमातून त्या मुलाचं काउन्सिलिंग करून त्या मुलाचं IQ किती त्याच्यावर आम्ही ते नाही का त्यांना गायन तुम्ही या ठिकाणी पात्र आहात का नाही। आमचे मानकर सर या संदर्भात चांगले माहीर आहेत, नारायण भाऊ आहेत। आम्ही या भविष्यामध्ये हा एक आमचा उपक्रम असेल। राज्य विश्वकर्मी सुतार समाज समन्वय समिती व सुतार जनजागृती सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने जो गुणगौरव सोहळा नाशिक आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनींसाठी आयोजित केला होता त्याला आज आम्ही समन्वय समितीचे सर्व समन्वयक उपस्थित होतो। महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समाज समन्वय समिती 9 डिसेंबर 2018 रोजी महाराष्ट्रातील 121 नोंदणीकृत संस्था यांच्या अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, खजिनदार यांच्या सहमतीने सुतार समाजाच्या विकासासाठी झाली। महाराष्ट्रातील 6 विभाग, 36 जिल्हे, 360 तालुके आणि 44,720 गावांमध्ये ह्या समन्वय समितीचं सुतार समाजासाठी कार्यक्षेत्र आहे। यामध्ये मार्गदर्शक समन्वयक, राज्य समन्वयक, विभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक आणि गाव पातळीवरील समन्वयक कार्यरत आहेत। हे समन्वयक कोणत्याही अपेक्षा किंवा कोणत्याही मानधनाची कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला न जुमानता सुतार समाजाच्या आर्थिक विकासासाठी
शैक्षणिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कार्यरत आहे। या समन्वय समितीने आत्तापर्यंत अन्याय अत्याचाराबरोबरच विविध शैक्षणिक उपक्रम तसंच आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुतार समाज बांधवांना पूर्ण मदत केलेली आहे। दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी पूर्ण महाराष्ट्रातील 15,000पेक्षा जास्त बांधव श्री क्षेत्र आळंदी येथे महामेळाव्यासाठी उपस्थित राहिले। तत्कालीन महायुतीचे सन्माननीय मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तसंच आमचे समाजनेते डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या सहकार्याने सुतार समाजाला न भूतो न भविष्यती त्या महामेळ्यामधनं यश प्राप्त झालं आणि त्या महामेळ्यामधनं आम्हाला संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालं। या महामंडळात 50 कोटी भागभांडवल तसंच 5 कोटी रुपयांची वार्षिक तरतूद असलेलं महामंडळ, या महामंडळामधनं आम्हाला 7 वेगवेगळ्या योजनांद्वारे लाखो रुपयाचं बिनव्याजी कर्ज आमच्या सुतार बांधवांना माता भगिनींना मिळणार आहे। त्या दृष्टीने मी प्रथम महायुती सरकारचं पूर्ण समन्वय समितीच्या वतीने सकल सुतार समाजाच्या वतीने जाहीर आभार मानतो। त्याचप्रमाणे ह्या संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे काही योजनांचे फायदे समन्वय समितीमार्फत आम्ही दूर गावापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्यासाठी समन्वयक विना मोबदला विना पावती किंवा कुणाकडनं कोणतीही धनाची अपेक्षा न बाळगता याचा प्रसार आणि प्रचार करणार आहोत। यामध्ये समन्वय समितीचा एकमेव उद्देश आहे की सकल सुतार समाज माता भगिनी आणि बांधव हे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजेत, आरोग्यदृष्ट्या सुदृढ झाले पाहिजेत आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झाले पाहिजेत। एवढीच एकमेव समाजकार्य आणि भावना आमच्या समन्वय समितीच्या मनात आहे। जय विश्वकर्मा, जय संत भोजलिंग काका। धन्यवाद। जागृती सेवा संस्था महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघ, अध्यक्ष मनोहर गुल्ले, सरचिटणीस कुंदाताई पवार, राहुल दिघे आणि सर्व उपस्थित समाज बांधव माता भगिनी बांधव, नावं घेणार नाहीत तरी जे माझे समाजकार्यासाठी जे आदर्श आहेत त्यांची नावं घेणं मला क्रमप्राप्त आहे। आमचे मार्गदर्शक गुरुवर्य राज्य समन्वयक आदरणीय PG भाऊ सुतार, मला जी प्रेरणा मिळाली खरी समाजकार्य कोणत्या पद्धतीने करावं त्याची प्रेरणा जी मिळाली ते आमचे प्रेरणा स्रोत आदरणीय नारायण भाऊ क्षीरसागर, मी त्यांना भाऊ म्हणतो। त्याचप्रमाणे बांधव भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांना एक सूचना माझी असेल तर मी 20 वर्षापासून समाजसेवेचं काम आमच्या धुळ्यासाठी करत आहे। धुळे हे महाराष्ट्राचा मागासलेला जिल्हा आहे, सगळ्यांना माहीत असेल किंवा माहीत नाही पण मागासलेला जिल्हा आहे। पण आज धुळे जिल्हा सामाजिकदृष्ट्या आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रगत झालेला आहे, प्रगत आहे। त्याचं उदाहरण सांगतो मला फक्त शैक्षणिकदृष्ट्या, कारण आमचं प्रबोधन हे फक्त मुलांना शैक्षणिकदृष्ट्या फार प्रबोधन केलं नाही, प्रबोधना केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये MD डॉक्टर धुळ्यात 4 ते 5 डॉक्टर सगळ्यांचं हॉस्पिटल मोठं। त्याचं कारण हे प्रबोधन, विद्यार्थ्यांना प्रबोधन करणं ही फार गरज आहे, काळाची गरज आहे। आणि मानकर सर बोलले की पालकांनी मुलांवर जोर जबरदस्ती करू नये शिक्षणाच्या बाबतीत, ते करता स्वतः करता फक्त लक्ष ठेवून आपलं काम असतं। आता माझ्या घरातील मुलगा डॉक्टर MD डॉक्टर आहे, मुलं अमेरिकेत, मुलगी एक परदेशात दुबईला आहे, माझ्याकडे शैक्षणिक क्षेत्र फार पुढे आम्ही, त्याचं कारण आम्ही पूर्ण महाराष्ट्रात प्रबोधन केलं आहे आणि धुळे जिल्हा या बाबतीत फार पुढे प्रगत केलेला आहे। त्याचं एक कारण उदाहरण सांगतो, महाराष्ट्र धुळे जिल्हा शैक्षणिक बाबतीत व औद्योगिक बाबतीत आणि राजकीय बाबतीत आज महाराष्ट्रामध्ये 1 नंबर पुढे। त्याचं एक उदाहरण सांगतो, महाराष्ट्रामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही दरवर्षी 2 नगरसेवक निवडून आणतो समाजाचे, राजकीय सभा सुद्धा आणण्यास ताकद आमच्याकडे, आम्ही आणतो तसा प्रयत्न करतो। बराच झालेला आहे, कुणाचाही जास्त वेळ घेणार नाही, फक्त एकच सांगतो, मी कुठेतरी ऐकलं होतं
जे टाळ्या वाजवतात ना ते दिल खुलास असतात आणि जे टाळ्या वाजवत नाही ना ते नॅचरली खडूस असतात. आपल्या मुलांना या ठिकाणी व्यासपीठावर प्रशस्ती पत्रक या ठिकाणी मिळालेले आहे आणि आपल्या टाळ्यांच्या कुठेतरी कमतरता या ठिकाणी जाणवत आहे. म्हणून मला ते तुम्हाला सूचना करायची. मित्र, या ठिकाणी एक सुंदर कार्यक्रम बाळासाहेब नावामध्ये खूप शक्ती आहे. बाळासाहेब नावामध्ये खूप शक्ती आहे याचं प्रचिती मला आलेले आहे. ज्यांनी कार्यक्रम केला ते बाळासाहेब वाघ आणि मागे आपली जी महाराष्ट्राची बुलंदस्तंभ पोहोचलेली आहे ते बाळासाहेब पांचाळ. आता या ठिकाणी सांगायचं एक उत्कृष्ट उदाहरण की आमचे सगळं व्यासपीठ जे आहे, आपण म्हणतो आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर माणसाला दोनच गोष्टी शिकवतात. एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. आणि हे भेटलेली माणसं ज्याला वाचता येईल तो आयुष्यामध्ये मोठा होईल. नारायणजी क्षीरसागर यांनी त्याची स्वतःच्या जीवनावर केलेली क्लिप बघा, संघर्ष गाथा बघा, यशोगाथा बघा, की त्याच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते. आमच्या आदरणीय पीटी भाऊ अनेक त्यांचं स्वप्न आहे आमच्या धुळे शहरामध्ये UPSC विद्यार्थी घडले पाहिजे. त्यासाठी मी वाटेल तो खर्च करायला तयार आहे. आदरणीय विद्यानंदजी माणकर त्याच्या नावामध्येच विद्या लपलेली आहे. मित्र, भारतीय राज्यघटना लिहिली आंबेडकरांनी, बरोबर असं म्हणतो, पण त्या घटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. त्यासाठी फक्त आंबेडकर होते, राजेंद्र प्रसाद होते, KN मुंशी होते, अय्यंगार होते. आपला संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाचा जो मसुदा तयार केला त्यातला एकही शब्द शासनाला बदल करावासा वाटला नाही, कारण एवढं अर्थपूर्ण ड्राफ्टिंग आदरणीय विद्यानंद मानकर. आमच्या धुळे शहरामध्ये संताजी जाधव आणि धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे हे शिवरायांच्या काळातले 2 बुलंद सेनापती असं म्हणून ज्यांनी आमच्या धुळे महानगरीमध्ये ज्यांची संताजी धनाजी तुलना केली जाते ते आमचे दीपकजी शेलार. जोगेश्वरी कन्स्ट्रक्शन नावाने त्यांनी स्वतःचं प्रस्थ निर्माण केलेलं आहे आणि आपल्या समाजातले पहिले 2 नगरसेवक निवडून आले. त्याच्यामध्ये पहिले आमचे संताजी म्हणजे दीपकजी शेलार, दुसरे धनाजी म्हणजे गोटे होईल. आता ते बोलला मी फक्त विद्यार्थ्यांसाठी जास्त वेळ घेणार नाही. मित्र, विद्यार्थी या शब्दाचा अर्थ मी असा जाणतो, मला माहित नाही, पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जो विद्येचा अर्थ आपल्या मनातून ढासळू देत नाही तो असतो विद्यार्थी. आणि विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला माहित आहे की मी पॅकेजच्या जगामध्ये जगणार आहे. मला माहिती आहे आम्ही 71-72ची पिढी 70च्या दशकामध्ये आमच्याकडे संयम होता. छायागीत पाहिलं 5 गाणे पाहिजे, चित्रहार पाहिले 5 गाणे पाहिजे, अर्धा चित्रपट शनिवारी, नंतर अर्धा चित्रपट पुढच्या आठवड्यात, दादा दादी की कहाणी, सिंहासन बत्तीशी असं पाहून लहान लढले तर आपल्या समोर काहीच आव्हान नाही. मी आज भाऊंना सांगितलं का वेगवेगळ्या फंड उभा केला, रिअल इस्टेटमध्ये काम सुरू केलं. संघर्षामुळे मला एक मार्ग मिळाला. मी आज माझे बिल्डर या ठिकाणी आहेत, आमचे गोटू भाऊ आले, आमचे दीपक भाऊ आहेत, वेगवेगळे. कमीत कमी तुम्हाला सांगतो मित्रांनो, एक विचार केला की आपण जर हात पसरवायचं म्हटलं तर लोकांजवळ किती दिवस पसरणार, आपले लोक किती दिवस देते. मी ह्या 6 महिन्यामध्ये जवळजवळ 3 लाख रुपये फक्त माझ्या मुलीसाठी रिअल इस्टेटच्या माझ्या एजंटच्या कामातून कमवले. मला नवीन बिझनेस मिळाला, 3-3.5 लाख रुपये कमवले. मला माझं काम, मला जर कोणी फोन केला बाळासाहेब मला फ्लॅट पाहिजे, रोज पाहिजे, तर मी अजिबात कमी, मी जरी गव्हर्नमेंट सर्वंट असलो तरी मला कमीपणाने तो फोन अटेंड करतो. महिलेचा असो, अधिकारी, अक्षरशः जज लोक सुद्धा माझ्याकडे फ्लॅट मागायला येतात. PI येतात, अधिकारी येतात, DSP येतात, मोठे मोठे अधिकारी येतात. कारण असं क्षेत्र आहे का त्या क्षेत्रामध्ये सगळ्या प्रकारचे लोक तुम्हाला भेटतात. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला जर जसं मानकर सरांनी सांगितलं, मी डिफेन्समध्ये काम करतो. माझ्या मोबाईलमध्ये जर बघितलं तुम्ही, अक्षरशः मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल या लोकांचे मेसेज असतात. या लोकांचे मेसेज असतात कारण मी ट्रेड युनियनमध्ये ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनच्या 440 युनियनच्या या पूर्ण आर्टिलरी सेक्टरचा अध्यक्ष म्हणून काम करतो.
तुमचं ओझर असो, नगर असो, भुसावळ असू द्या, देवळी कॅम्प असू द्या, या सगळ्या क्षेत्राचा जो रिजनल असतो त्या रिजनलवर मी काम करतो. आणि नाशिकची जी MIDC आहे त्या MIDCच्या कोऑर्डिनेशन कमिटीला जर माझा कुठल्याही बांधवांच्या नोकरीचा जर धक्का लागायची वेळ आली ना, त्या कंपनीमध्ये मी जाऊन त्या अधिकाऱ्याला विचारू शकतो, कारण मी त्या युनियनच्या कमिटीवर आहे. का बरं? हे तुमच्या माझ्यामुळं या ट्रेड युनियनमध्ये काम करताना एक अनुभव असा आला की अधिकारी जर तुम्हाला बनायचंय तर तुम्हाला चांगलं शिक्षण आणि सुरुवातीपासून 8वी 7वी 8वी पासून कोचिंग क्लासेस लावणं गरजेचं आहे. कोचिंग क्लासेस लावा, परंतु आपल्याकडून जर झेप होत असेल तेच करा. आपल्या पालकांची इच्छा आहे की बाळा हेच कर म्हणून करू नको, कारण तुमच्यामध्ये कॅपॅसिटी काय, तुमचं प्राबल्य कशामध्ये ते आपण ओळखणं गरजेचं आहे. मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी जे मान्यवर आले यांना मी का बोलवलं तुमच्यापर्यंत, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक खेड्यातला माणूस असतो, तो खेड्यातल्या माणसाला परिसाची गोष्ट माहीत असते आणि तो परीस शोधण्यासाठी तो निघतो, एक दगड हातामध्ये घेतो आणि जंगलात जातो. जंगलात जात असताना तो असं प्रत्येक वस्तूला तो दगड लावत चालतो, परंतु त्यालाच कळत नाही की आपल्या हातातला दगड कधी सोन्याचा झाला, परीस कधी निघून गेला. सर म्हणतं सर, आपल्या हातातला समोर आलेला परीस कधी निघून गेला, वेळ कधी निघून गेलेली वेळ परत येत नाही. आणि हे परसाप्रमाणे जे माणसं आहे, परिसाप्रमाणे माणसं आहे, ज्यांचं तुम्ही एक मदतीने म्हणा किंवा त्यांच्या अनुभवाने म्हणा किंवा त्यांच्या 2 शब्दांनी म्हणा, जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काही बदल घडवू शकत असाल तर खरंच मी हे सांगाल की या आजच्या गुणगौरव सोहळ्याचं कुठेतरी फलित झालं. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.